उच्च आणि दर्जेदार शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीनं प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि यामध्ये कोकण प्रांतातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही सहभाग झालेला दिसून येतोय. सावंतवाडी आणि परिसरात किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये जावं लागत होतं. त्यामुळे आपल्या विभागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या विचारांनी प्रेरित होऊन 2001 साली स्थापना झाली यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी या संस्थेची. गेली 13 वर्ष या संस्थेचं कार्य अविरतपणे सुरू आहे. सावंतवाडी आणि परिसरात सुरुवातीला आव्हान होतं ते जागा उपलब्ध होण्याचं आणि सायबेसच्या संचालकांच्या 13 वर्षाच्या अथक प्रयत्नांनी संस्थेला 2014 साली जागा उपलब्ध झाली. आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने ठरवलं की सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये टेक्निकल एज्युकेशनची अतिशय मोठ्या प्रमाणात गरज आहे. नुसती टेक्निकल एज्युकेशनची गरज नसून एक चांगलं टेक्निकल एज्युकेशन जी मुलांना खरोखर इंजिनियर घडवू शकेल असं कॉलेज निर्माण करण्याचा आम्ही मानस निर्माण केला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्थापना झाली ती यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकची. AICTE आणि DTEची मान्यता प्राप्त झाली असून MSBTE मुंबई यांच्याशी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक संलग्न आहे. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात शिक्षणाचा पाया अधिकाधिक विस्तृत करण्याचा आणि उत्तम विद्यार्थी घडवण्याचा या संस्थेचा मानस आहे. काळाची गरज काय आहे आणि मुलांना कुठे स्कोप मिळेल आणि जॉबची अवेलेबिलिटी कशी होईल ह्या दृष्टीने आम्ही 3 कोर्सेस चालू केले, जेणेकरून आपल्या भागामध्ये आपलीच मुलं बाहेर पडल्यानंतर व्यवसाय करू शकतील, जॉब करू शकतील, अशा दृष्टीने आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. The aim of this polytechnic is not just to get marks and a degree, but to educate the students in the true sense of the term, to inculcate character ethics in them, to change their lives. We want our students to stand out in comparison with others, and they should be preferred by the industry. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा 3 शाखांचा पाया सध्या विद्यार्थ्यांसाठी घातला गेलाय. काळाची गरज लक्षात घेता या संस्थेत शैक्षणिक गुणवत्तेवर अधिकाधिक भर दिला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. Along with academics, we are concentrating on the personality development of the students. We are providing them sports facilities. Also, we are providing the platform to present their personal skills. Civil engineering is the mother of engineering, so it should be well equipped in any institutions. In this institution, civil engineering branch is well equipped with surveying instruments, fluid mechanics instruments, survey instruments like theodolites, dumpy levels or total stations, fluid mechanics laboratory with venturimeter, all other things. एक परिपूर्ण दर्जेदार शिक्षण संस्था उभारण्याच्या ध्येयातून यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या. सुसज्ज लॅब्स आणि कार्यशाळा, त्याचबरोबर अत्यंत अनुभवी तज्ञांचं मार्गदर्शन इथे विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहे. The chemistry laboratory is equipped with all the necessary equipments which are required for performing the various chemistry practicals. For example, the pH meter, the conductometer, the very accurate electronic balance. We are also having the electronic oven. So all the necessary apparatus, glassware, different acids, different chemicals which are required to perform all the experiments are there in the laboratory. कोणत्याही शिक्षण संस्थेची गुणवत्ता ही तिथल्या लायब्ररीवरून ठरते असं म्हणतात.
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्येही विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अद्ययावत आणि आधुनिक पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून देण्यात आलाय. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये विविध प्रकाशांची भरपूर पुस्तके असल्यामुळे ती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने खूप उपयोगी ठरतात. त्याचप्रमाणे टीचिंग स्टाफ आम्हाला विविध प्रकारच्या नोट्स देतात जे आम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायला मदत करतं. त्याचप्रमाणे कॉलेजच्या आवारातील जे वातावरण आहे ते अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करायला तसेच परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास होण्यास खूप मदत करतं. अद्ययावत लायब्ररी बरोबरच उत्तमोत्तम साधनं असलेली कार्यशाळा, कम्प्युटर लॅब आणि प्रत्येक शाखेसाठी आवश्यक अशा सुविधा इथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याचा कल ओळखून आणि त्याची ग्रहण क्षमता ओळखून इथल्या तज्ज्ञ शिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन आणि लक्ष देण्यात येतं. काळाची पावलं ओळखून आणि विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरता यावं यासाठी लँग्वेज लॅबची सुरुवात करण्यात आली आहे. Students should be aware of what is the importance of English language. So nowadays for the diploma level students, English language lab plays very vital role. English language lab means along with the language software, students are able to communicate with each other very fluently. This new software helps the students to listen to the dialogues, to listen to the pronunciation, and along with the help of the software, students can develop their communication skills. आतापर्यंत आपण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर घेतल्या जाणाऱ्या मेहनतीचा आढावा घेतला. परंतु शैक्षणिक आणि पाठ्यक्रम विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कला, क्रीडा तसंच वैचारिक विकासाचाही मोठा वाटा आहे. आणि हीच गरज ओळखून संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, खिलाडू वृत्तीला वाव देण्यासाठी विविध खेळांची सुविधा आणि विशाल विस्तृत मैदानाची आखणी करण्यात आली आहे. कला आणि क्रीडा याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेला चालना देण्यासाठी क्विज कॉम्पिटिशन सारखे कार्यक्रमही इथे राबवले जातात. आणि नामवंत कंपनीतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सुद्धा दिलं जातं. माझा मुलगा या कॉलेजमध्ये यशवंतराव कॉलेजमध्ये शिकत आहे सिव्हिल इंजिनिअरिंगला. आणि जेवढा तो 10वीमध्ये मला सिरियस दिसत नव्हता त्याच्यापेक्षा कित्येक पटीने यावर्षी या कॉलेजमध्ये तो सिरियस आहे आणि मी समाधानी आहे. We are always in contact with the parents and their feedback is honored by the institute. The development, the overall development of a student is the concern of this institute. We try to teach them the latest techniques and try to elevate their confidence level. यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीकडून विद्यार्थ्यांच्या अत्यंत सूक्ष्म गरजांकडे लक्ष दिलं जात आहे. विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचं शैक्षणिक साहित्य कॉलेजमध्येच विद्यार्थी ग्राहक भंडाराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जात आहे. तसंच कॅन्टीन आणि सावंतवाडी शहरापासून कॉलेजपर्यंत येण्या जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सावंतवाडी शहरापासून आजूबाजूच्या मुलांना कॉलेजपर्यंत येण्यासाठी स्कूल बसची सोय कॉलेजने केल्यामुळे मुलांची गैरसोय होत नाहीये. शिक्षण संस्थेचा विकास हा तिथे अंमलात आणल्या जाणाऱ्या शिस्तीवर अवलंबून असतो. शिस्त हा आपलं साधन आणि साध्य यामधला दुवा असतो. म्हणूनच यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी या संस्थेत अत्यंत शिस्तप्रिय शिक्षक वर्ग आणि संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांच्या शिस्तीवर भर दिला जातो.
वेळप्रसंगी इथले शिक्षक कठोर होण्यासाठी कचरत नाहीत आणि या बाबतीतलं मुख्य पाऊल म्हणजे संस्थेमध्ये उत्तम सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य संधी उपलब्ध व्हावी यासाठी नामवंत कंपन्यांबरोबर इंटर्नशिपसाठी टायअप करण्यात आलाय. We are trying to provide the best, and the best in the student is explored. विकासाचं उद्दिष्ट आणि शिक्षण पूर्तीचं ध्येय असणाऱ्या या शिक्षण संस्थेची पायाभरणी झालेली आहे आणि भविष्यात उत्तुंग यशाकडे ही संस्था वाटचाल करीत राहील यात कोणतीही शंका नाही.